एकेकाळी अवाढव्य वजनामुळे स्वतःच्या आरोग्याशी झुंज देणाऱ्या एका तरुणानं तब्बल 100 किलोहून अधिक वजन कमी केलं। लाखो तरुणांसाठी तो फिटनेसचा एक आयकॉन बनला। पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं। नियतीनं त्याच फिटनेस आयकॉनला अवघ्या 38व्या वर्षी हिरावून घेतलं। ही कहाणी आहे समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंग यादव यांचे धाकटे चिरंजीव आणि अखिलेश यादव यांचे बंधू प्रतीक यादव यांची। प्रतीक यादव यांच्या निधनानं उत्तर प्रदेशासह संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जाते। अवघ्या 38व्या वर्षी त्यांचं निधन झाल्यानं राजकीय वर्तुळासोबतच फिटनेस क्षेत्राला सुद्धा मोठा धक्का बसलाय। बुधवारी सकाळी त्यांची प्रकृती अचानक खालावली। मिळालेल्या माहितीनुसार ते त्यांच्या राहत्या घरातल्या स्वयंपाकघरात बेशुद्धावस्थेत आढळले। कुटुंबियांनी मग त्यांना तातडीनं सिव्हिल हॉस्पिटल जे लखनौचं आहे तिथे दाखल केलं। मात्र डॉक्टरांनी त्यांना तिथे मृत घोषित केलं। मंगळवारी रात्रीही म्हणजे काल रात्री सुद्धा त्यांची प्रकृती बिघडली होती। त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं होतं, पण ज्यावेळी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा पाहायला मिळाली त्यावेळी ते घरी परतले होते। आणि यापूर्वी सुद्धा 30 एप्रिलला सुद्धा त्यांना लखनौतल्या एका खासगी रुग्णालयात गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आलं होतं अशी माहिती आहे। आणि डॉक्टरांच्या माहितीनुसार त्यांना पल्मोनरी एम्बोलिझम हा एक आजार होता आणि या आजारात काय होतं की तुमच्या फुफ्फुसांच्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गाठी अडकतात आणि मग त्याचा अडथळा हा रक्तप्रवाहात निर्माण होतो। हा जो आजार आहे तो त्या प्रतीक यादव यांना झाला होता आणि या आजारावर ते बराच काळापासून उपचार घेत होते। म्हणजे मुंबईतही त्यांनी काही काळ उपचार घेतल्याची माहिती आहे। दरम्यान त्यांचं आता पोस्टमार्टम म्हणजे त्यांच्या पार्थिवाचं पोस्टमार्टम झालं असून त्यांचे जे अवयव आहेत ते अंतर्गत तपासणीसाठी आता ते जतन करून ठेवण्यात आले आणि मग पोस्टमार्टम अहवाल आल्यानंतर त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण काय हे आपल्या समोर येण्याची शक्यता आहे। आता प्रतीक यादव यांच्या प्रवासाकडे जर सांगायचं झालं तर राजकारणातल्या एका मोठ्या घराण्याशी ते संबंधित आहेत, पण त्यांनी राजकीय क्षेत्राऐवजी फिटनेस क्षेत्रात स्वतःची एक स्वतंत्र वेगळी ओळख निर्माण केली। लखनौमध्ये खरं तर त्यांचा मोठा जिमचा व्यवसाय होता। एकेकाळी स्वतः अतिवजनामुळे त्रस्त असलेल्या प्रतीक यांनी कठोर व्यायाम, शिस्तबद्ध आहार आणि चिकाटीच्या जोरावर स्वतःमध्ये आश्चर्यकारक बदल घडवून आणला होता। म्हणजे तब्बल 100 किलोहून अधिक वजन त्यांनी कमी केलं होतं आणि त्यांनी स्वतःला फिटनेस आयकॉन म्हणून सिद्ध केलं होतं। त्यामुळे त्यांच्या या परिवर्तनाची चर्चा देशभर झाली होती आणि त्याची दखल अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरील मासिकांनी सुद्धा घेतली होती। त्यामुळे ते यूथसाठी एक मोठं आयकॉन आणि प्रेरणास्थान सुद्धा ठरले होते। आता प्रतीक यादव यांच्याबाबत आणखी ओळख सांगायची झाली तर ते मुलायम सिंह यादव आणि साधना गुप्ता यांचे चिरंजीव होते। मुलायम सिंह यादव यांनी सुद्धा त्यांना आपल्या कुटुंबाचा भाग म्हणून सार्वजनिकरित्या सुद्धा स्वीकारलं होतं, मान्यता दिली होती। आज तोच प्रेरणादायी प्रवास प्रतीक यादव यांचा अचानक थांबला। त्यामुळे यादव कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळलाय। राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाते। फिटनेसच्या माध्यमातून लाखो लोकांना प्रेरणा देणाऱ्या प्रतीक यादव यांच्या मृत्यूमागील नेमकं कारण काय होतं हे तर पोस्टमार्टम अहवाल आल्यानंतरच उघड होईल आणि त्याकडे संबंध देशाचं सुद्धा लक्ष लागलंय। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।